आपण पाहत आहात आपल्या हक्काचे प्रतिध्वनी न्यूज। सलगरे येथे काँक्रिटीकरण रस्त्याच्या कामाचा शुभारंभ, विकासाला नवी गती। आमचे सलगरे प्रतिनिधी सागर कांबळे कळवतात की मिरज तालुक्यातील सलगरे येथे अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्तीचा विकास करणे या योजनेअंतर्गत काँक्रिटीकरण रस्त्याच्या कामाचा शुभारंभ उत्साहात संपन्न झाला। या विकास कामामुळे गावातील नागरिकांना दर्जेदार व सुरक्षित रस्त्याची सुविधा उपलब्ध होणार असून वाहतुकीची सोय अधिक सुलभ होणार आहे। गावाच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने हे काम अत्यंत महत्त्वाचे ठरणार असल्याचे यावेळी उपस्थित मान्यवरांनी सांगितले। रस्ता हा केवळ माती, दगड आणि डांबराचा पट्टा नसून गावाच्या विकासाचा, प्रगतीचा आणि जनतेच्या विश्वासाचा मार्ग असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली। या प्रसंगी सलगरे गावच्या लोकनियुक्त सरपंच सौ जयश्रीताई पाटील, माजी उपसरपंच सौ रुपाली हारगे, माजी राज्य आदर्श सरपंच तानाजीराव पाटील, ग्रामपंचायत सदस्य अरुण कांबळे, व्यापारी संघटनेचे सचिव शिवाजी माळी, निशांत शिंगे तसेच ग्रामस्थ व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। गावाच्या विकासासाठी अशा विविध पायाभूत सुविधांची कामे पुढील काळातही हाती घेण्यात येणार असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला। सांगली जिल्ह्याचे माजी पालकमंत्री, कामगार मंत्री, त्याचबरोबर मिरज विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार आदरणीय सुरेशभाऊ खाडे यांच्या खास निधीतून, त्याचबरोबर या ठिकाणी सलगर गावचे आद्य नागरिक सरपंच सौ जयश्रीताई पाटील यांच्या प्रयत्नामधून या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अनुसूचित नवबौद्ध घटकाचा विकास करणे म्हणजेच दलित वस्ती योजनेमधून या ठिकाणी 30 लाखाचा फंड मंजूर झालेला आहे। त्याचं काम या ठिकाणी या विभागातील सर्वच प्रमुख रहिवाशांच्या शुभ हस्ते आता संपन्न झालेला आहे। मला या ठिकाणी सलगर गावच्या ग्रामस्थांच्या वतीनं किंबहुना या ठिकाणी या विभागामध्ये ज्यांना ज्यांना या रस्त्याचा लाभ होतोय अशा सर्वच लाभधारकांच्या वतीनं या सांगली जिल्ह्याचे माजी पालकमंत्री, मिरज विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार आदरणीय सुरेशभाऊंचं मनापासून आभार मानतो, त्यांना धन्यवाद देतो की त्यांनी फार मोठं निधी या गावासाठी देण्याचं काम केलेलं आहे। बाकीच्या गावामधील इतर उर्वरित कामासाठी सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये निधी या ठिकाणी दिलेला आहे। या 2 महिन्यामध्ये आदरणीय भाऊंच्या माध्यमातून जवळजवळ 10 कोटीचा निधी या सलगर गावामध्ये प्राप्त झालेला आहे। अजून काही माणसं, काही पदाधिकारी सत्कार समारंभ करतच फिरत आहेत, पण आदरणीय भाऊंच्या माध्यमातून सरपंच सौ जयश्रीताई पाटील यांच्या प्रयत्नातून या ठिकाणी सगळ्यांच्याच सहकार्यानं मोठ्या प्रमाणामध्ये निधी आणून आणि आत्ताच नुकतंच या ठिकाणी हा जो रस्त्याचं काम कॉन्क्रीटचं चालू केलेलं आहे, खरोखरच लोकांना चांगल्या पद्धतीच्या सुविधा देण्याच्या दृष्टीनं या ठिकाणी चांगल्या क्वालिटीचं काम केलं जाणार आहे। इथं या वस्तीमध्ये पिण्याच्या पाण्याची सोय चांगली आहे, रस्त्याची सोय सुद्धा या कॉन्क्रीट रस्त्यामुळे होणार आहे। राहिला विषय विद्युत दिव्याचा, पथदिव्यांचा, ते सुद्धा लवकरात लवकर या ठिकाणी काम करून देऊ, म्हणजे गावामध्ये एक चांगल्या पद्धतीचे वसाहत, अत्याधुनिक पद्धतीचे वसाहत म्हणून या वसाहतीकडे बघितलं जाईल असं काम करण्याचा मानस आमच्या ग्रामपंचायतीच्या वतीनं आहे। पुन्हा एकदा सर्वांचंच या ठिकाणी मनापासून आभार मानतो आणि आदरणीय भाऊंचं खास करून पुन्हा एकदा आभार मानतो की त्यांच्यामुळेच या ठिकाणी निधी मोठ्या प्रमाणामध्ये मिळून ही विकास कामं या ठिकाणी पार पडत आहेत। आपण पाहत आहात प्रतिध्वनी चॅनल। अशाच बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।